एडवर्ड संघाचा 12वा खेळाडू. एडवर्ड संघ. एडवर्ड मताणे. मथाणे संघाचे फलंदाज राहुल. राहुल आणि प्रणज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मानकरी ठरले सलील. जितेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं किताब द्यायचंय. चला सामना चालू होतोय. पारगाव वर्सेस मथाणे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, सॉरी दुसरा चेंडू, निर्धावाचा चेंडू. दोन चेंडू, निर्धावाचा चेंडू. पहिले षटक घेऊन येते म्हणजे विश्वास पारगाव संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. उत्कृष्ट असा हा शॉट म्हणता येईल आणि पहिला चौकार, दमदार असा चौकार राहुल यांच्या फळीतनं. वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं ओपन केले तर म्हणजे राहुल यांनी. उत्कृष्ट असा हा चौकार. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे विश्वास. तिसरा चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं यश म्हणता येईल इथे राहुल यांना. आणि चौथा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसतोय का आणि कुठेतरी चुकी करतोय इथे. चुकीला माफी नाही आणि झेल ड्रॉप केलेला आहे. आणि एक धावेमध्ये समाधान मानावं लागेल ते म्हणजे राहुलला. आणि याच एक धावेने धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. सामना करतो तो म्हणजे प्रणेश. लेग बाईज. डॉट असा चेंडू, बिंदू असा चेंडू. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर होते ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. कुठे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल इथे विश्वास यांच्याकडनं. पहिल्या षटक समाप्तीनंतर 5 धावा. डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पारगाव संघ. गोलंदाजाचं नाव विनेश. दुसरा षटक घेऊन येते म्हणजे विनेश. सामना करते पुन्हा एकदा राहुल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करते पुन्हा एकदा राहुल. मागच्या षटकामध्ये उत्कृष्ट असा एक चौकार लावला होता राहुल यांच्या फळीतनं. सुंदर असा फटका आणि गगनचुंबी असा हा षटकार. उत्कृष्ट असा हा छक्का.
षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, तो म्हणजे षटकारच्या रूपामध्ये, आणि याच षटकाराने धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 11 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, पुन्हा कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल इथे, सुंदर असं कमबॅक म्हणता येईल इथे विनेश यांच्याकडनं. धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे फक्त आणि फक्त 11 धावा. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू, सामना करतोय पुन्हा एकदा राहुल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि सुंदर असा गॅप म्हणता येईल, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे. आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे राहुलला, आणि याच 2 धावेने धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 13 धावा. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, दुसरा चेंडू बिंदी चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा गॅप मध्ये चौकार, दमदार असा चौकार, आणि या चौकारांचा धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावा. सुंदर असा फटका आणि दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. सामना करते पुन्हा एकदा राहुल. सुंदर असा पुन्हा एक फटका, उत्कृष्ट असा गॅप म्हणता येईल इथे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे. आणि याच 3 कुठेतरी मिसकम्युनिकेशन आणि याच 3 धावेवर समाधान, आणि याच 3 धावेने धावसंख्येत भरत धावसंख्या होती ती म्हणजे 20 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, सामना करतोय तो म्हणजे प्रणेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने, उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे 21 धावा. दुसऱ्या षटकात जमवल्या त्या म्हणजे 16 धावा. तिसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे पुन्हा विनेशच आहे ना, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे कॅमेरामन. धन्यवाद जितेंद्र पाटील. विश्वास पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे विश्वास. संघाचं तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने, परंतु फिल्डर तैनात आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे प्रणेशला. आणि याच 1 धावेने धावसंख्येत भरवून धावसंख्या होती म्हणजे 22 धावा. 22 ऑन बोर्ड. पहिले षटक उत्कृष्ट असं षटक टाकलं होतं विश्वासने. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, सामना करते पुन्हा एकदा राहुल. मोठा फटका मारण्याचा सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे विश्वास यांच्याकडनं. 40+ या मॅच आहेत. 40 वयानंतर सुद्धा तोच तजुर्बा, उत्कृष्ट अशी खेळी म्हणता येईल इथे राहुल यांच्याकडनं. पुन्हा एकदा विश्वास. सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल इथे विश्वास यांच्याकडनं. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू, सामना करतोय तो म्हणजे पुन्हा प्रणेश.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बघूया इथे झेलबाद होतोय का. सुंदर असा हा झेल आणि तंबूच्या आत परत डीजे. फलंदाजाचं नाव सांगायचंय. मथाणे संघ स्वप्नील. पुढील फलंदाज आहे स्वप्नील. सुंदर असा चेंडू, तितकीच उत्कृष्ट प्लेसमेंट म्हणता येईल, परंतु एक चोरटी धाव आणि याच धावेने धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 24 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. बघूया या चेंडूवरती मोठा फटका येईल का. सुंदर असं षटक गेले. शेवटचा चेंडू बाकी आणि राहुल स्ट्राईक वरती. संयमी खेळी म्हणता येईल इथे राहुल यांच्याकडनं. कुठेतरी पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्याकडे राहिली पाहिजे म्हणून एक धाव आणि याच एक धावेने धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 25 धावा. 3 षटक समाप्तीनंतर 25 धावा. डीजी. थँक्यू डीजे. गोलंदाजाचं नाव सांगायचं जरा. पारगाव संघ. जयराम पुढील गोलंदाज असेल तो म्हणजे जयराम. चौथं षटक हाताळताना धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे 25 धावा आणि या 25 धावातल्या जवळजवळ 22 धावा फक्त एकट्या राहुलने ठोकल्यात. मथाणे संघातील राहुल ऑन फायर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा राहुल. कुठेतरी चुकी करतोय. अवांतर चेंडू. पंच आम्हाला दर्शवतोय वाईट चेंडू. एक धाव आणि याच एक धावेने धावसंख्येत भरून धावसंख्या होती म्हणजे 26 धावा. 26 ऑन बोर्ड. या मॅच मधली पहिली अतिरिक्त धाव असेल ही वाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बघूया ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा हा षटकार राहुलच्या बॅटमधनं आणि याच षटकाराने धावसंख्येत भरून धावसंख्या होती ती म्हणजे 32 धावा. 32 ऑन बोर्ड. सुंदर असा हा षटकार राहुल यांच्या फळीतनं. कुठे जयराम कुठेतरी प्रेशर मध्ये. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि याच गचाळ क्षेत्ररक्षणा 2 धावेत परिवर्तन केले आणि याच 2 धावेने 2 धावसंख्येत भरून धावसंख्या होती म्हणजे 34 धावा. 34 ऑन बोर्ड. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल इथे राहुल आणि स्वप्नील यांच्यामध्ये. पुन्हा एकदा जयराम. सुंदर असा हा चेंडू. तितकाच सुंदर असा टोलावलाय परंतु इथे कॅच होतोय का. पंच आम्हाला दर्शवतील. ओके. इथे कुठेतरी रिव्ह्यू घ्यावा लागेल. नक्की चौकार आहे की षटकार हे आम्हाला बघावं लागेल. थर्ड अंपायर
आणि थर्ड अंपायर सांगते इथे सिक्सर आहे. हा षटकार, सुंदर असा हा षटकार आणि याच षटकाराने धावसंख्येत भरवून धावसंख्या होती ती म्हणजे 40 धावा. कुठेतरी जयराम प्रेशर मध्ये सुंदर असा हा फटका म्हणता येईल इथे पुन्हा एकदा राहुल यांच्या फळीतनं आणि याच षटकाराने धावसंख्येत भरवून धावसंख्या होती म्हणजे 40 धावा. अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा हा गगनचुंबी पुन्हा एकदा छक्का षटकार आणि याच षटकाराने धावसंख्येत भरवून धावसंख्या होती 46 धावा. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल इथे राहुल यांच्या फळीतनं. बेचाळीस धाव्यावरती पोहोचलेले राहुल वैयक्तिक 42. पुन्हा एकदा जयराम, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असं कमबॅक म्हणता येईल इथे जयराम यांच्याकडनं. परंतु कुठेतरी गच्चा असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि इथे जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव दिली. परंतु इथे पुन्हा एकदा ओव्हर थ्रो बट 2 धावेवर समाधान म्हणावं लागेल आणि याच 2 धावेने धावसंख्येत भरून धावसंख्या देते म्हणजे 48. सुंदर अशी खेळी म्हणता येईल इथे राहुल यांच्याकडनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 48. डीजे थँक्यू डीजे. शेवटचं षटक घेऊन येते, नाव काय? प्रवीण. शेवटचं षटक घेऊन येते प्रवीण. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय स्वप्नील. मोठा फटका आणि सुंदर असा हा लेग साइडच्या दिशेने चौकार आणि याच चौकाराने धावसंख्येत भरवून धावसंख्या होते ती म्हणजे 52. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार. बघूया शेवटचं षटक बाकी आणि शेवटच्या षटकातील 5 चेंडू. फुलटॉस चेंडू कुठेतरी चुकी करतोय पंच दर्शवता. हा नो चेंडू आणि यानंतरचा जो चेंडू असेल तो म्हणजे असेल फ्री हिट. यानंतरचा जो चेंडू असेल तो असेल फ्री हिट आणि फ्री हिट मारतोय कोण तर तो असेल राहुल. पुन्हा एकदा इथे धावचित होतंय का पंच आम्हाला दर्शवत आहेत आणि हा थर्ड अंपायर कडे धावचित साठी.
हम्म. आणि ओ यू टी आणि तंबूच्या आत परत जाईल तर म्हणजे राहुल धावचीत झालेला इथे नो चेंडू होता फ्री हिट होता आणि फ्री हिट वरती राहुल चव्वेचाळीस धावावरती राहुल तंबूच्या आसऱ्यात पुढील फलंदाज असेल फलंदाजाचं नाव सांगायचं आहे मथाणे संघ आणि ते विकेटचं पतन स्वप्नील या नावाने आणि पुढील फलंदाज असेल तो म्हणजे कपिल जे आता फलंदाज असेल कपिल आणि जैन बघूया उरलेले शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आपल्या संघाला कुठच्या स्थानापर्यंत नेऊन ठेवतात धावसंख्या स्थिर होते ते म्हणजे 54 धावा 54 ऑन बोर्ड अजूनही 3 चेंडू शेष आणि या 3 चेंडूचा फायदा आपल्या मथाणे संघासाठी करून घेताय का उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल इथे प्रवीण यांच्याकडनं पहिल्या चेंडूवरती चौकार होता दुसरा चेंडू नो होता परंतु फ्री हिटवरती रनआउट त्यानंतर पुन्हा एक विकेट चौथा चेंडू फुलटॉस असा चेंडू निर्धावाचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल इथे प्रवीण यांच्याकडनं आणि इथे रिव्ह्यू साठी वाईट साठी रिव्ह्यू निर्धाव असा चेंडू शेवटचे 2 चेंडू बाकी धावसंख्या स्थिर होती ती म्हणजे फक्त आणि फक्त 54 54 धावा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू नो चेंडू आणि पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट पुन्हा एकदा इथे रिव्ह्यूची मागणी नो साठी नो चेंडू आणि यापुढील जो चेंडू असेल तो असेल फ्री हिट
अजूनही 2 चेंडू बाकी. पुढील चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. बॉलरचं नाव सांगा. संदीप. शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. सुंदर असं कमबॅक म्हणता येईल इथे. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या धावून पोचली ती म्हणजे 57. 57 धावा. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय तो म्हणजे कपिल. शेवटचा चेंडू. सामना करतोय कपिल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल इथे. आणि बघूया इथे धावचित होतोय का. नॉट आउट. आणि या 2 धावेने धावसंख्येत भरवून धावसंख्येत होती म्हणजे 59. 60 टू विन. 60 टू विन. हॅलो. धन्यवाद डीजे. चला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. उसरणी वर्सेस यंग स्टार वेडी. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतील. उसरणी आणि वेडी संघ. संतोषजी पाटील सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर निर्धारित 5 षटकामध्ये 60 धावांचं आव्हान पेलण्यासाठी संघ सज्ज होते पारगाव मास्टर्स. जवळजवळ 12 धावांच्या रणगतीने पुढे जायचं आहे. कारण आतापर्यंत पाहिलं तर आजच्या ह्या दिवसातील सर्वात हायेस्ट स्कोर हा 59 स्कोरबोर्डवरती लावलाय जरूर एडवन मथाने संघाने. आणि त्यांच्या विपक्षामध्ये तो पेलायचा आहे. आव्हान जरूर मोठं आहे मात्र तितकेच मोठे फलंदाज आपण पारगाव संघामध्ये सुद्धा पाहतोय. प्रवीण पाटील आहेत अर्थातच आगरी होंडो म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं.
पारगाव संघाने एक खेळाडू आपला पाठवा इकडे, प्रतिनिधी कोणीतरी, कारण चुकीची नावं आमच्याकडून जायला नको आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे मात्र प्रत्येकाचं नाव अचूक असणे गरजेचं आहे. आकाश तरे, आपला एक प्रतिनिधी मात्र जरूर पाठवा. आपण पाहतो दोन्ही प्रवीण, अगदी दोन प्रवीण ओपनर बॅटर धुरंधर आहेत हे पारगाव मास्टर्सचे. दोन धडाकेबाज फलंदाज यावेळेला स्ट्राईक वरती आपण पाहतो प्रवीण यांना. 60 धावांचं आव्हान पेलायचं आहे, जरूर आम्ही करू शकतोय. ती ताकद, तो आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे आणि याच आत्मविश्वासाने सज्ज झालाय संघ पारगाव मास्टर्स. चला, पहिलाच बॉल असेल, 60 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. पहिल्याच बॉलवरती काय केलं जाईल, यावेळेला खेळून काढू की सोडून देऊ अशी द्विधा मनस्थिती, आणि त्यामुळे मात्र शरीराचा वेध घेताना आपण पाहिला लेग बाईच्या रूपामध्ये पहिल्याच धावाचा श्री गणेश आपण होताना पाहतोय. 1 धाव अर्जित केली जाते, कारण मोठे मोठे फटके येणे गरजेचं आहे आणि ती ताकद पारगाव संघामध्ये आहे आणि तितकंच चांगले गोलंदाज एडवन मथाने या संघामध्ये आपण पाहतो. यानंतरचा संघ असेल उसरणे आणि यंगस्टर वेडी. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जोडले जात आहेत आणि त्या ठिकाणी सन्मान्य मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. यावेळेला प्रवीण पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. होंडो या नावाने जरूर त्यांनी प्रेम संपादन केले, कारण वेगवेगळे फटके अगदी ताकदीने चेंडू सीमारेषे पार करण्याची ताकद प्रवीण पाटील यांच्याकडे आहे. पहिलाच बॉल प्रवीण पाटील साठी. यावेळेला बघा, अगदी खडे खडे खेळलं होतं, फक्त दिशा दिली चेंडूला. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण झाली. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 धावा अंकित केल्या जातात. उसरणी आपण पाहिलं विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड हिअर, म्हणजे आजच्या दिवसातील जो शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला उसरणी वर्सेस यंगस्टर वेडी. उसरणी मात्र यावेळेला आपण पाहणार आहोत टॉस जरूर जिंकलाय, गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतील यंगस्टर वेडी संघाला. दरम्यान पहिल्या षटकातील हा तिसरा चेंडू. या वेळेला चेंडूला खेळून काढले, 38 सर्कल जरूर बीट केले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठीमागे आहेत, बॅकअप चांगला मिळालाय. 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. या 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. राहुल अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. एडवन मथाने संघाकडून भरवशाचा गोलंदाज म्हणून राहुलची वर्णी लावली जाते. पहिलं षटक कसं हाताळायचं, कुठे बॉल पिच झाला पाहिजे, कारण 2 मातब्बर खेळाडू असताना त्यांच्या विपक्षामध्ये कशी गोलंदाजी करायची. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, चेंडूला फक्त ढकलले. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते, कारण प्रवीण पाटील यांना सुद्धा माहिती आहे की राहुलवरच्या विपक्षामध्ये मोठे प्रहार नाही, राहुलला खेळून काढायचं आहे आणि तदनंतर प्रत्येक टीम मध्ये हॅलो अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या जातात अवघ्या 5, म्हणजे 60 धावांचं डोंगर पेलून काढायचं आणि त्याच्या विपक्षामध्ये पहिल्या षटकामध्ये 5 धावा, म्हणजे ही बाजू कुठेतरी चांगली आहे ती एडवन मथानेच्या बाजूने, कारण पहिलं षटक चांगलं हाताळलंय राहुलने. आणि आपण पाहतोय आज समीर घरत सुद्धा नाही आहेत पारगाव मास्टर्स मध्ये, एक चांगला खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज बाहेर आहेत, ते आउट ऑफ स्टेशन आहेत आणि मात्र शुभेच्छा, त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव जरूर झालाय आणि पारगाव मास्टर्ससाठी त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत की मस्त खेळ केला, चांगले खेळा, माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि जरूर या स्पर्धेमध्ये आपण विजयी होतील. थँक्यू सो मच समीरजी घरत. नवीन गोलंदाज एडवन मथाने संघाकडून स्वप्नील येत आहेत. राहुलने अप्रतिम गोलंदाजी हाताळली. राहुलच्या गोलंदाजीचं जर आपण पृथक्करण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती लेग बाईज आणि त्यानंतर 4 सिंगल, म्हणजे केवळ 5 धावा, म्हणजे अजिबात मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. अगदी कंजूस गोलंदाज कसा असावा ना, तर ते राहुल कडून शिकावं.
या वेळेला कट केले ऑन द टोच, चेंडूला पाठवले ऑफ साइडला, पॉइंटच्या वरून दन 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 करत चेंडू निघतोय सीमारेषा पार. येतील 4 धावा संघर्षाच्या. चौकार. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह 4 इन द रो. तिसरा येईल काय? चौकारांची हॅट्रिक लावली जाईल काय? गोलंदाज स्वप्नील सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती. विपक्षामध्ये आपण पाहतोय प्रवीण. पुन्हा एकदा डान्सिंग द डाऊन, चेंडूला उडवले, चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र जजमेंट नाही आलंय. निर्जन स्थळी चेंडू स्थिरावतोय. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. 15 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. जे षटक हवं होतं, महत्वाचं षटक पारगावच्या बाजूने, ते षटक मात्र आपण या वेळेला येताना पाहतोय. कारण 2 चौकार आणि तदनंतर आलेल्या 2 धावा एनर्जी निर्माण केली, उत्साह वाढवलाय, आत्मविश्वास वाढवलाय पारगाव संघाचा. पुढचा बॉल स्वप्नेल सज्ज होत आहेत. या वेळेला चेंज ऑफ पेस, गती रोखून ठेवली होती. कारण मागच्या वेळेला गतीचा फायदा बॅटरने घेताना पाहिला आणि तदनंतर मात्र चाणाक्ष आणि चतुर गोलंदाज स्वप्नेल गती रोखून ठेवले आणि ह्याच गती रोखून ठेवल्याचा फायदा आपण पाहतोय गोलंदाजाला होताना. एक निर्धाव चेंडूचे सांगता झाले. 15 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. बिनबाद 15. पुढचा बॉल स्वप्नेल या वेळेला चाटून गेलाय एसट्यांना. एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय डेफिनेटली हिट, बॅक टू द डगआउट मिस्टर प्रवीण. पहिला झटका, पहिला धक्का लागलाय तो पारगाव मास्टर संघाला. तदनंतर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण दाखल होईल, कोण पुढे येईल, तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक.
तर यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज, इकॉनॉमी गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतो चेंडूला पाठवलं ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, पुढे सरसावत आहेत. एक धाव परिपूर्ण, एका धावेवरती समाधान मानलं जातं. इकॉनॉमी गोलंदाज आपण पाहतोय राहुल गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या केवळ 5 धावा बहाल केल्या होत्या. तदनंतर तोच क्लास अगदी अबाधित ठेवतोय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, चेंडूला फक्त ढकलले ऑफ साइडला आणि त्या ठिकाणी मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. बघा म्हणजे राहुलच्या विपक्षामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. प्रवीण होंडोला सुद्धा मात्र जखडून ठेवले. ह्या जंजिरा तोडाव्या लागतील. संघर्ष जरूर आहे, मात्र संघर्षावरती मात करावी लागेल. परिस्थिती कशी असू दे, ती बदलवण्याची ताकद माझ्याकडे आहे, ती क्षमता, ती ॲबिलिटी प्रवीणकडे आहे. मोठे फटके जरूर मारावे लागतील. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातो. चेंडू हवेत, 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू निर्जन स्थळी विसावलाय. एक धाव मात्र परिपूर्ण झाले. या एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकाचा आपण विचार केला, 18 धावा धावफलकावरती लावल्या जातात. 15 मध्ये 41 धावांची गरज आहे. म्हणजे या 15 मध्ये जवळजवळ 7 मोठे फटके येणे गरजेचे आहे. 15 मध्ये 41, काय घडेल काय बिघडेल. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा लागली आणि या स्टेकन, व्हॉट अ कॅच, काय कॅच घेतलाय. अगदी रील सुद्धा या कॅचची बनवली जाईल, कारण बॅटची जशी कडा लागली होती आपण पाहिलं, लेग स्लिपला अप्रतिम झेल घेण्यात यश मिळवलंय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि तसाच कॅच यावेळेला क्लास दाखवला जातो. व्हॉट अ जजमेंट, काय घेतलाय झेल आणि इथे बॅटर ठरतोय फेल. डीजे
धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 12 मध्ये 40 बनवायचे आहेत. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. एक आणखी धक्का पारगाव मास्टर्स संघासाठी. तदनंतर मात्र संतोष पाटील यावेळेला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संतोष पाटील शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी आहे. अगदी पारगाव शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत संतोष पाटील. आणि यावेळेला मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी पारगाव मास्टर्स संघाकडून आपण खेळताना यांना पाहतोय. यावेळेला चेंडू बॅटची कडा जरूर लागली. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने होणार नाहीये. 1-2 धावेने होणार नाहीये. मोठे मोठे फटके येणे गरजेचं आहे आणि ती कामगिरी करावी लागेल. बॅटर आपण पाहतोय जे दोन्ही बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये त्या दोन्ही बॅटरांना मात्र मोठे फटके आणावे लागतील. जीवाच्या आकांताने खेळावं लागेल. या वेळेला व्हाईट बॉल नशिबाची थोडीशी साथ जरूर मिळते. या व्हाईट बॉलने एक धाव अर्जित केली जाईल. 10 मध्ये आता मात्र 38 धावांची गरज आहे आणि 10 मध्ये 38 बनवायचे असतील तर 10च्या 10 फटके सीमारेषेच्या पार पाठवावे लागतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्न करण्याबरोबर कधी कधी नशीब सुद्धा झुकतं. यावेळी चेंडूला पाठवले स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पुढे सरसावत आहे. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. आता मात्र 36 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. 9 मध्ये 36 बनवायचे आहेत. जवळजवळ सामना आपण झुकताना पाहतो. जर मोठे फटके नाही आले तर एडवन मथाने हा संघ मात्र हवी ठरलाय. यानंतर आपण उसरणी आणि वेडी हा संघ पाहणार आहोत. यावेळेला चेंडूला ढकलले. चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. एका धाव्याने धावफलक पुढे जातोय. 24 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. आता मात्र जवळजवळ सामना आपण पाहतोय. एडवर्ड मथानेच्या बाजूने झुकताना पुढचा बॉल. या वेळेला लेग साइड डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतायत. अवांतर व्हाईट बॉल. अगदी 7:30 संध्याकाळच्या 7:30 वाजता या सामन्यांच्या महासंग्रामाचं उद्घाटन आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहिलं. माकुणसार ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती पल्लवी जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते या मैदानाचं उद्घाटन होताना आपण पाहिलं. तर पहिला नाणेफेकीचा कौल केला दापोली ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंतजी संखे साहेब यांच्या शुभ हस्ते पहिला कॉइन स्पिन झाला. आणि तदनंतर विविध मान्यवर आपण पाहिलेत. MSF अर्थातच माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष मनीषजी ठाकूर, तसेच क्रिकेट समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच माकुणसार वसंतदादा भोईर, शिवसेना पालघर तालुका प्रमुख नचिकेतजी पाटील, तसेच युवा सेना जिल्हाध्यक्ष पालघर साईराज कल्पक पाटील, तसेच आपण पाहिलेत लक्ष्मीकांतजी पाटील जे पालघर जिल्हा ॲथलेटिक्सचे विद्यमान खजिनदार आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते भूपेशजी रमेश म्हात्रे, तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष पंकजजी अरुण म्हात्रे या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. आणि तदनंतर या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. आणि आपण पाहतोय आता मात्र रंगलेला जो सामना आहे तो 4थ्या क्रमांकाचा सामना आहे आणि तो जवळजवळ पूर्णपणे झुकलाय एडवन मथानेच्या बाजूने. केवळ औपचारिकता बाकी आहे या मैदानामध्ये. सामना क्रमांक 4 ची उद्घोषणा होणे की कोणता संघ विजय होते त्यासाठी शेवटचा चेंडू मात्र पडणे गरजेचं आहे. तरी सुद्धा प्रयत्न चांगले आहेत पारगाव संघाच्या बाजूने. आपण पाहतोय 2 धावा मात्र यावेळेला परिपूर्ण केल्या जात आहेत. 27 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. यावेळेला कट केले. चेंडूला पाठवले पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मात्र परिपूर्ण.
ओव्हरथ्रो जरूर झालाय, त्याचा फायदा घेतला जातोय. दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. 2 धावा अगदी चित्याच्या चपळाईने परिपूर्ण करताना आपण पाहतोय संतोष पाटील अँड कंपनी. 29 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. बघा 40+ हा रणसंग्राम आहे आणि 40+ आणि म्हणून म्हणतात ना, 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव प्रेमासाठी, आणि त्यासाठीच हा हट्ट असा आहे. भले आम्ही पराजित होऊ हे आम्हाला माहिती असलं तरी पण खरा खेळाडू तोच असतो जो शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतो. आणि म्हणूनच क्रिकेटचा नियम आहे, हिमतीने हरलात तरी चालेल परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हिम्मत हरू नका. हा खेळ क्रिकेटचा आहे, हा खेळ मातीचा आहे, हा खेळ मैदानाची आपल्याला प्रेम संपादन करणारा आहे आणि हा खेळ आरोग्यासाठी आम्ही खेळत असतो. या वेळेला आपण पाहतोय ऑफसाईडला 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जाते. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली जाते. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ शेष आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे कारण सामन्यामध्ये हावी ठरतोय एडवन मथानेचा संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 5 दुसऱ्या इनिंगचा खेळ सुद्धा संपुष्टात येते. वेल डन एडवन मथाने अँड हॅड लक टू पारगाव स्पोर्ट्स. आपण या स्पर्धेत उपस्थित झालात, अप्रतिम खेळ सादर केलात, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी पारगाव मास्टर संघाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. असंच आपलं प्रेम आमच्या ह्या माकुंसा स्पोर्ट्स फाउंडेशनवरती असू द्यात हीच सदिच्छा. अँड ऑल द बेस्ट टू एडवन मथाने फॉर नेक्स्ट राउंड.